नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मटकीची उसळ. सर्वप्रथम गॅसवरती आपण एक कढई तापवण्यासाठी ठेवलेली आहे. कढई आपल्याला चांगली तापली की त्यामध्ये एक पळी तेल घालायचे. तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तेल जेव्हा चांगलं तापेल अशा वेळेस आपल्याला यामध्ये शेंगादाणे चांगले तळून घ्यायचे आहेत. बघा, शेंगादाणे तळताना गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम टू लो ठेवायची आहे. मीडियम टू लो फ्लेमवरतीच आपल्याला शेंगादाणे चांगले तळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम जर तुम्ही हाय केली तर शेंगादाणे वरतून करपतील आणि आतून कच्चे राहतील. त्यामुळे शेंगादाणे तळताना नेहमी आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम टू लो ठेवायची आहे. शेंगादाणे तळून झालेले आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तेल या ठिकाणी चांगलं तापलेलं आहे. आता यामध्ये आपण अर्धा टीस्पून मोहरी घालणार आहोत. तर बघा, मोहरी जी आहे ती चांगली तडकू द्यायची आहे. त्यामुळे काय होईल की मोहरी खाताना कचकच लागणार नाही. मोहरी जर का आपण कच्ची ठेवली तर ती खाताना आपल्याला कचकच लागेल. आता यानंतर अर्धा टीस्पून जिरे घालायचे. जिरे आणि मोहरी चांगले तडकलेले आहेत. आता यामध्ये 8 ते 10 लसूण पाकळ्या मी ठेचून घेतल्या होत्या त्या यामध्ये घालते. सोबतच 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत त्या देखील घालते. मिरची आणि आपला जो लसूण आहे तर तो आपण चांगला परतून घेणार आहोत. याचा कच्चेपणा सगळा गेला पाहिजे. एखाद मिनिटभर आपण हा लसूण आणि मिरची चांगली परतून घ्यायची. लसूण थोडासा याचा कलर चेंज झाला, हलकासा गुलाबी झाला की यामध्ये आपण एक कांदा घालणार आहोत. तर एक मध्यम आकाराचा कांदा अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे. तो कढईमध्ये घालते आणि तो देखील आपण चांगला परतून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी कांदा चांगला परतून व्हावा यासाठी फोडणीमध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं तर अर्धा टीस्पून मीठ यामध्ये घालते. म्हणजे कांदा जो आहे तो चांगला परतून होईल. कांद्याचा रंग हलकासा चेंज झालाय, थोडासा गुलाबीसर कांदा दिसायला लागलेला आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत. तर अर्धा टोमॅटो या ठिकाणी मी कट करून घेतलेला आहे. टोमॅटो यामध्ये घालायचा आहे आणि आपण टोमॅटो जो आहे मऊसर शिजून देणार आहोत. थोडंसं याला मिक्स करून घ्यायचंय आणि यानंतर कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि टोमॅटो आपल्याला मऊ शिजवून घ्यायचा आहे. 2 मिनिटभर कढईवरती झाकण ठेवून मी टोमॅटो चांगला मऊसर शिजवून घेतलेला आहे. फोडणीमध्येच आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. त्यामुळे उसळला जी आहे चव चांगली येईल. आता कोथिंबीर आपली चांगली या ठिकाणी मिक्स झालेली आहे. यामध्ये आता आपण अर्धा टीस्पून हळद घालणार आहोत आणि आवडीप्रमाणे आपल्याला लाल तिखट घालायचे. तर या ठिकाणी मी 1 टीस्पून लाल तिखट घालत आहे, कारण आपण यामध्ये हिरव्या मिरच्या देखील वापरलेल्या आहेत. हळद आणि लाल तिखट आपण चांगलं परतून घेणार आहोत. हे परतून झालेलं आहे. आता यामध्ये आपण 250 ग्रॅम मोड आलेली मटकी घालणार आहोत. तर बघा, ही जी मटकी आहे ही मी स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर याला गाळणीवरती निथळून घेतलेलं आहे आणि यानंतर आपण ही फोडणीमध्ये घालत आहोत. मटकीमध्ये ऑलरेडी पाणी असतं, ती भिजवलेली आहे. त्यामुळे आता आपल्याला उसळ करताना पाणी वापरायचं नाहीये, तर वाफेवरतीच आपल्याला ही मटकीची उसळ शिजवून द्यायची आहे. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. एकत्र चांगलं मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला मटकी चांगली वाफून घ्यायची आहे. 4 ते 5 मिनिट आपण झाकण ठेवून मटकी अशीच वाफून घेणार आहोत. अधूनमधून आपल्याला मटकीला एकत्र करायचे, हलवायचं आहे, म्हणजे खाली ती लागणार नाही. मटकी या ठिकाणी चांगली वाफून निघालेली आहे. आपली मटकीची उसळ या ठिकाणी तयार झाली आहे. आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. तसेच आपण जे तळून घेतलेले शेंगादाणे होते ते आपण शेवटी घालणार आहोत. म्हणजे शेंगादाण्यामधला जो क्रंचीपणा आहे तो तसाच राहतो. शेंगादाणे मऊ होणार नाहीत. गरमागरम मटकीची उसळ या ठिकाणी तयार झालेली आहे. आता आपण ती सर्व्ह करूयात. तर एका प्लेटमध्ये मी हे काढून घेते. गार्निशिंगसाठी वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि थोडंसं आपल्याला लिंबू यावरती पिळायचं आहे. मटकीची उसळ या ठिकाणी आपली तयार झाली आहे. यावरती आवडीप्रमाणे तुम्ही बारीक शेव घालू शकता. यानंतर तुमच्या आवडीचं फरसाण यावरती घालू शकता किंवा तुम्ही अशीच देखील खाल्ली तरी देखील चवीला छान लागते. अजून एका पद्धतीनं आपण मटकीची उसळ जी आहे ती सर्व्ह करू शकतो. तर बघा, बऱ्याच जणांना मटकी खाल्ल्यानंतर थोडासा जडपणा जाणवतो, पचायला देखील ती थोडीशी जड वाटते. तर अशा वेळेस काय करायचंय, एक अर्धा टोमॅटो, यानंतर एक संपूर्ण काकडी आणि एक अर्धा कांदा मी चिरून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर देखील या ठिकाणी चिरून घेतलेली आहे. आता आपले हे सर्व जे सॅलड आहे तर ते आपण हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचंय. यापूर्वी यावरती मी थोडंसं लिंबू जे आहे ते पिळून घातलेलं आहे. सर्व चांगलं मिक्स झाल्यानंतर आपल्याला जेवढी मटकीची उसळ खायची आहे तेवढी मटकी यामध्ये घालायची आहे आणि यानंतर अशा पद्धतीनं हा आपला बाउल तयार करायचा आहे आणि यानंतर आपण मटकीची उसळ खायची आहे. तर बघा, अशा पद्धतीनं जर का तुम्ही उसळ खाल्ली तर तुम्हाला त्रास होणार नाही. अशा पद्धतीनं तुम्ही एकदा ट्राय करून बघा. ज्यांना त्रास होत असेल त्यांनी अशा पद्धतीनं उसळी ज्या आहेत त्या खाल्ल्या तर यांना कसलाही त्रास होणार नाही. तर हा प्रोटीनचा आणि फायबरयुक्त नाश्ता जो आहे तर तो या ठिकाणी तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता, अतिशय रंगीबेरंगी ही उसळ आपल्याला दिसत आहे. चवीला ती आधीची जी उसळ आपण केली होती किंवा नुसतीच आपण मटकीची जी उसळ खाल्ली होती त्यापेक्षा देखील अतिशय चविष्ट लागते. मी बऱ्याच वेळा अशाच पद्धतीनं मटकीची उसळ खाते. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.